स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण इम्पॉर्टंट असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत परीक्षेच्या उद्दिष्टाने। जी आपण सिरीज सुरू केलेली 700+ प्रश्न, याच्यामध्ये तुम्हाला TCS पॅटर्न नुसार अपडेटेड प्रश्न पाहायला मिळतील। आपले आतापर्यंत 180 प्रश्न झालेले, ज्यांना पाहिले नसेल त्यांना पाहून घ्या। आज आपण 181व्या प्रश्नापासून सुरू करू। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले आहेत? पर्याय क्रमांक ब 42व्या। समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही शब्द 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या दरम्यान 42व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आले होते। मानवामध्ये प्रत्येक पेशीमध्ये साधारणपणे गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? पर्याय क्रमांक अ 23। मानवी पेशी डिप्लॉई असतात आणि 22 वेगवेगळ्या प्रकारच्या ऑटोमोसम असतात। त्या प्रत्येकाला 2 प्रती आणि 2 लिंग गुणसूत्र असतात। अशा एकूण किती आहेत? 23 आहेत। म्हणजे 23 काय झाल्या जोड्या, म्हणजे टोटल किती झाले? 46 गुणसूत्र असतात। चीनी प्रवासी ह्युआन तनसंग याने कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत भारताला भेट दिली? आता हे महत्त्वाचा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक क हर्षवर्धन। आता ज्यांना भेट दिली होती त्याचं महत्त्वाचं समजून घेऊ। हा 5व्या शतकाच्या सुरुवातीला भारताला भेट देणारा पहिला चीनी प्रवासी होता। त्याच्या भेटीचा उद्देश बुद्ध धर्माचा उद्देश पण माहिती करून घ्या। बौद्ध धर्मासाठी पवित्र ग्रंथ शोधणे हा होता। पेनिसिलिन जगातील पहिल्या प्रतिजैविकापैकी एक आहे। याचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर फ्लेमिंग। 1928 सालच्या सप्टेंबर महिन्यात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावला। कधी? 1928 सालच्या सप्टेंबर महिन्यात। सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे? पर्याय क्रमांक बेकिंग सोडा। आता हे महत्त्वाचं नाव लक्षात राहू द्या। आता ज्यांना माहित नसेल त्यांना पुढचा प्रश्न पहा। जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे देतात? इम्पॉर्टंट प्रश्न आहे मास्तर। हा परत तुम्ही घेताय, परत मी घेत नाही। हा जास्तीत जास्त वेळेस विचारतोय म्हणून मी तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्यासाठी हा प्रश्न घेतोय। पर्याय क्रमांक ब भारताचे उपराष्ट्रपती। राष्ट्रपतींना त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांचा पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना त्यांचा राजीनामा पत्र भारताच्या उपराष्ट्रपतींना संबोधित करावे लागेल। भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे भारताच्या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, म्हणून त्यांना आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे पाठवावा लागतो। अम्ल पावसासाठी कोणते घटक जबाबदार आहेत? अम्ल पावसासाठी पर्याय क्रमांक क वरील दोन्ही म्हणजे कोणतं? अ आणि ब सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड। भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी झाली? पर्याय क्रमांक ब 1952। भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रिल 1952 महत्त्वाचं लक्षात राहू द्या। 17 एप्रिल 1952 रोजी पहिली लोकसभा स्थापन करण्यात आली। पहिली लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ 5 वर्षांचा होता आणि 4 एप्रिल 1957 रोजी ती विसर्जित करण्यात आली। तराईंच्या पहिल्या लढाईत इसवी सन 1191। आता पाठीमागचं जे लेक्चर झालं आपलं व्हिडिओ झालता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 1192 प्रश्न आलता। मी तुम्हाला असं पण म्हटलं होतं 1191चा प्रश्न पण विचारला असेल। विचारलेला प्रश्न हा कोणी कोणाचा पराभव केला? म्हणजे पहा, तराईंच्या पहिल्या लढाईत इसवी सन 1191 कोणी कोणाचा पराभव केला? पर्याय क्रमांक अ पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला। टिंबटिंब हा गोबर गॅस बायोगॅस नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे। पर्याय क्रमांक क मिथेन। बायोगॅसचे उत्पादन प्राणी व वनस्पतीमधील सेंद्रिय कचऱ्यांच्या विनॉक्सी विघटनातून होते। बायोगॅस प्रामुख्याने मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड यांचे मिश्रण आहे आणि मिथेन बायोगॅसचे प्रमुख घटक आहेत। पेशीमध्ये सुसाइड बॅग टिंबटिंब ला म्हणतात। कशाला म्हणतात? पर्याय क्रमांक ब लयकारिका। 2011च्या जनगणनेनुसार
कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? ह्या ठिकाणी घनता विचारली, घनता महत्त्वाचा शब्द पकडायचा, तेव्हाच खाली जायचं, परीक्षेला पण गोंधळून जायचं नाही. तुम्हाला असे शब्द मिळतील त्याच्यात तुम्हाला वाटणार हे लोकसंख्या सर्वाधिक कोणती आहे, तुम्ही देशान उत्तर दुसरंच उत्तर प्रदेश इकडे तिकडे जाणार पळणार, पण ते का म्हटले लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे, तर लोकसंख्येची घनता याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ड, बिहार. आता बिहारचं समजून घ्या, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य बिहार आहे. आता समजलं. प्रति चौरस किलोमीटर 1102 लोक आहेत. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले केंद्रशासित प्रदेश तर दिल्ली आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेश कोणता? दिल्ली. रंगास्वामी चषक, बीटन कप, सुलतान ऑफ जोहर कप, हिम गोल्ड कप, लेडी रतन टाटा ट्रॉफी आणि आगा खान चषक कशाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक ब, हक. शेर खानचे चोसा 1539 आणि कनौज 17 मे 1540 या युद्धामध्ये कोणाचा पराभव केला व तो इराणला निघून गेला? पर्याय क्रमांक क, हुमायून. भारत येथे 17 मे 1540 रोजी शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यात झाली. या लढाईला बिलग्रामची लढाई असंही म्हणतात. पहा, हे महत्त्वाचा शब्द आहे बरं का, बिलग्रामची लढाई असंही म्हणतात, जिथे हुमायूनचा पराभव झाला होता. टिंबटिंबचा गोल घुमट मोहम्मद आदिल शाह यांची कबर आहे. पर्याय क्रमांक ब, विजापूर, कर्नाटक. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ठीक आहे, हा एवढा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रत्येक कोणतेही एक्झाम द्या तुमच्या डोक्यामध्ये पाठ झाला असेल. पर्याय क्रमांक ड, महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले यांनी हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या, 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे महाराष्ट्र येथे सत्यशोधक समाज या सामाजिक सुधारणा संस्थेची स्थापना केली. वनस्पतीमध्ये जलवाहतुकीसाठी टिंबटिंब जबाबदार आहे. पर्याय क्रमांक क, जलवाहिनी. ऑगस्ट 1858 मध्ये ब्रिटिश संसदेने एक कायदा संमत केला. याने कंपनीचा राजवट संपवली आणि ब्रिटिश राजाच्या हाती सत्ता हस्तांतरित केली. तो कायदा कोणता होता किंवा आहे? पर्याय क्रमांक अ, कंपनी कायदा 1858. आता 1858 म्हणलं तर 1858 येणार नाही, हे तर ऑप्शन राहणारच नव्हते. एक लॉजिक पण लावलं होतं. असे लॉजिकचे प्रश्न पण येतील तुम्हाला परीक्षेमध्ये, थोडं डोकं शांत ठेवून उत्तर द्यायचं. 1858 मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारत मंत्री पद निर्माण झाले. भारत आणि शेजारी श्रीलंका यांना वेगळी करणाऱ्या दोन्हीचे नाव काय किंवा सांगा? पर्याय क्रमांक ड, पाली ध्वनी. द्विप्रकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब सर्वात मोठी नदी कोणती आहे? आता द्विकल्पीय म्हटलं तर गोंधळून जायचं नाही. पर्याय क्रमांक ब, गोदावरी. गोदावरी ज्याला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते, ही द्विकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि गंगेनंतर भारतातील दुसऱ्या सर्वात लांब नदी. आपण सिरीज सुरू केलेली आहे 700+ प्रश्नाची, याच्यामध्ये तुम्हाला TCS पॅटर्न अपडेटेड प्रश्न मिळतील. आतापर्यंत आपले 200 प्रश्न झालेले. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.